नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी या पक्षातील एका ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांनी एका वृत्तपत्राला दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। या संदर्भात सर्व तयारीही पूर्ण झाली असल्याचं सांगितलं जातंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही। सध्या एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत। मात्र महायुतीतील चर्चा अद्याप संपलेली नसून सत्ताधारी पक्षामधील समन्वयावर विरोधकांच्या वतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मात्र यातच आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे। मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत। विविध पक्षाचे वेगवेगळे नेते याबाबत दावे करत आहेत। मात्र भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम लागला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील हिरवा कंदील मिळाला आहे। त्यांच्याच नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली असून त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचे कारणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। युतीत समन्वयाची क्षमता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हँडल करू शकणारा एकमेव नेता म्हणून फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटले जाते। या दोन्ही पक्षावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता त्यांच्यात आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघही देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अनुकूल असल्याने भाजप पक्षातून विरोधाचा प्रश्न नाही। संघाचा विश्वासू नेता म्हणून फडणवीस यांची ओळख आहे। नागपूरमधील संघाच्या मुख्यालयातून फडणवीसावर विश्वास व्यक्त करण्यात येतो। त्यामुळे यात संघाची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे। नेतृत्वाला कौल देवेंद्र यांच्या नेतृत्वात भाजपला राज्यातील निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळाले आहे। जनमत देखील त्यांच्याच बाजूने असल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। जनतेने त्यांनाच कौल दिल्याने त्यांची या पदावर वर्णी लागणे क्रमपात्र मानले जात आहे। मोदी शहा अनुकूल देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील अनुकूल आहेत। या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारातही त्यांच्या नावाचे संकेत दिले होते। त्यामुळे फडणवीस यांच्या नावाला भाजपमधून दुसरे कोणी विरोधक नसल्याचा प्रश्न उपस्थित होत नाही। राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार आहेत असं चिन्ह दिसत आहे। याबाबत आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडले असल्यास शेअर, लाईक, कमेंट नक्की करा। धन्यवाद।